नवीन घरकुल यादी जाहीर. 33 लाख घरकुल मंजूर. यादीमध्ये नावं चेक करा. PM घर. महाराष्ट्र राज्यात बेबस आणि कच्च्या घर राहणाऱ्या नागरिकांसाठी 1 जानेवारी 2026 रोजी राज्य सरकार एक महत्त्वपूर्ण आनंदी बातमी समोर आली. पंतप्रधान आवास योजना ह्या राज्यातील मोडी आवास रमा शबरी योजना विविध घरकुल योजना माध्यमातून राज्यातील तब्बल 33 लाख अधिकृत घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. नवीन वर्ष पहिल्या दिवशी लाभार्थ्याच्या अवधी पद्धती करण्यासाठी अजून या राज्यात हजारो नवीन घरकुल समावेश करण्यात आलेले आहे. जर तुम्ही या योजनेचा अर्ज असेल तर तुमच्या हक्काचे घर मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. याबरोबर ग्रामीण भागातील शहर भागातील लाभार्थ्यांना घर बांधकाम सरकारकडून टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते. एकूण अनसाधारण 1.20 लाख ते 2.50 लाख रुपयांपर्यंत तसे 95 ते दिवस मंजूर 18 ते 21 हजार रुपये अतिरिक्त मिळते. शौचालय अनुदान. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये वेगळे दिले जातात. अशा प्रकारे कुटुंब घर पूर्ण करण्यासाठी सुमारे 2.5 लाख अधिक पर्याय मदत केली जाते. अधिकृत वेबसाईट. सर्वप्रथम संस्थेला लिंक वाढू या पोर्टलवर मधून वेबसाईटवर जा. क्लिक करा. निवड नोंदणी क्रमांक. तुमचे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर टोकन अनिवार्य क्लिक करा. माहिती भरा. तिथे राज्य, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडा. योजना निवडा. स्क्रॉल करा. ग्रामपंचायत योजना निवडा किंवा संबंधित योजनेचे नाव घ्या. या यादी पहा. सर्च बटन क्लिक करा. तुमची गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मंजूर घराची झालेली रक्कम तपासा. घरकुल मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे. अटी. ज्या लाभार्थी नाव यादीत आहे त्या पुढील हप्ते मिळणार खाली कागदपत्रे संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात जमा करावे लागणार. आधार कार्ड, रेशन कार्ड प्रत, बँक पासबुक, राज्यातील आधार लिंक आहे, जाती दाखला, आरक्षण प्रविधी असलेली, जमिनीचा उतारा, 7/12/8चा उतारा किंवा ग्रामपंचायत मालक नमुना, घरकुल जागेचे फोटो, सध्याच्या कच्चा घराचा फोटो. 2026 मध्ये घरकुल योजनेची वेग वाढणार. राज्य सरकार 33 लाख घरातील उद्देश पूर्ण करण्यात महा आवास अभियान अधिक तीव्र केले आहे. ज्या लाभार्थ्याला घरकुल काय पाय आहे सोयीस्कर आहे त्या नवीन वर्षात तात्पर्यपूर्व हप्ते वितरित केले आदेश दिले आहे. तसेच ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही असे भूमिपूज लाभार्थी जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपलब्ध योजनेतून 50 लाख रुपये अतिरिक्त अनुदान दिले देखील जात आहे.